तर सांगली शहरातील मार्केट यार्ड परिसरातील पेट्रोल पंपावर नागरिकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली आहे। जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं सांगितलं असलं तरी सुद्धा नागरिक मोठ्या संख्येने पेट्रोल पंपावर गर्दी करताना दिसून येत आहेत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। सांगली शहरामध्ये आज सकाळपासून पेट्रोल पंपावरील जर चित्र पाहिलं तर मोठ्या संख्येने लोकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून येते। वास्तविक जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा असल्याचं या ठिकाणी आवाहन केले। लोकांनी पॅनिक होऊ नये असं आवाहन जरी केलं असलं तरी लोकांच्या मनामध्ये भीती आणि त्यामुळे लोक मोठ्या संख्येने अगदी रात्रीपासून हे चित्र उरण ईश्वरपूर शहरामध्ये सांगली मिरजमधील अनेक पेट्रोल पंपावरती हे चित्र होतं की लोकांनी गर्दी केलेली आहे। काही पेट्रोल पंप बंद असल्यामुळे लोक ज्या ठिकाणी पेट्रोल साठा आहे त्या ठिकाणी गर्दी करतात आणि असं चित्र आज सकाळपासून देखील दिसून येते। आपण सध्या वसंतदादा मार्केट यार्ड समोरील पेट्रोल पंपावरती आहोत आणि जर पाहिलं तर सकाळ क्षेत्रामध्ये लोकांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी गर्दी केलेली आहे। रांगा लागलेल्या आहेत। या ठिकाणी विश्रामबागमधील पेट्रोल पंपावर तर पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला गेला आहे, कारण वादावादीचे प्रसंग या ठिकाणी लोकांच्यामध्ये आणि घडताना दिसून येत आहेत। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर पाहिलं तर सांगली शहरामध्ये देखील लोक पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी मोठ्या संख्येनं पेट्रोल पंपावरती गर्दी करत असल्याचे चित्र आणि त्यामुळे रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे। जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी लोकांनी पॅनिक होऊ नये असं आवाहन केलं असून देखील या ठिकाणी गर्दी चित्र मात्र सध्या सांगली शहरामधील ठिकठिकाणच्या पेट्रोल पंपावरती दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.